मंडळी, आज आपण लाल भोपळ्याचं सांबार बघणार आहोत आणि त्याआधी सांबारचं प्रीमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत. हे प्रीमिक्स वापरून तुम्ही कधीही पटकन गरम गरम सांबार करू शकता. मी सुद्धा हे प्रीमिक्स वापरून हे मस्त असं सांबार केलेलं आहे. आता पाऊस पडत आहे, अशा वेळी गरम गरम वाफाळता भात आणि त्याच्यावर असं चविष्ट गरम गरम सांबार आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार. मस्त मेनू आहे ना. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रथम आपण सांबार प्रीमिक्स कसं करायचं ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य: जिरे अर्धा चमचा, धणे 1 चमचा, मिरे अर्धा चमचा, मेथी दाणे अर्धा चमचा. परत इथं आपण डाळी वापरायचे आहेत. तूर डाळ 2 चमचे, हरभरा डाळ 2 चमचे, उडीद डाळ 2 चमचे, चिंच आणि गूळ घेतले, तसेच बेडगी मिरची 4-5 घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचे तुकडे घेतलेत. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं हिंग लागणार आहे आणि सुकं खोबरं आहे ते एकदम बारीक किसून घ्यायचं आहे, ते 2 चमचे लागणार आहे. हे झालं सांबार प्रीमिक्सचं साहित्य. आता आपल्याला एक एक जिन्नस भाजायचे. प्रथम आपण डाळी भाजून घेऊ. तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि त्याच्याबरोबर 4-5 बेडगी मिरच्या. बेडगी मिरच्यांमुळे रंग आणि चव आपल्या प्रीमिक्सला खूप छान येणार आहे. प्रथम ह्या डाळी आपण थोड्या भाजून घेऊया. त्याच्यानंतर धणे, जिरे हे जिन्नस घालूयात आणि पुन्हा एकदा आपण 2 मिनिटाकरता हे मिश्रण भाजून घेऊयात. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण तूर डाळ वापरलेली आहे, हरभरा डाळ वापरलेली आहे, त्यामुळं सांबारला दाटसरपणा येतो. अगदी डाळ न वापरता सुद्धा, म्हणजे वरण न वापरता सुद्धा तुम्ही सांबार करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी दालचिनीचे अगदी 2 तुकडे आणि चिंच सुद्धा घातलेली आहे. हे सुद्धा आपण भाजून घेऊ. सगळ्यात शेवटी मी मेथी दाणे घातलेले आहेत. मेथी दाणे शेवटी घालायचे, जास्त भाजले गेले तर कडवटपणा येऊ शकतो. आता हे सर्व जिन्नस छान भाजले गेलेत. त्याच्यानंतर एकदम बारीक किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा 1-2 मिनिटाकरता मी भाजून घेते. मस्त खमंग असा वास आला पाहिजे, डाळीचा रंग बदलला पाहिजे, म्हणजे जराशा लालसर झाल्या पाहिजेत की समजायचा आपला हा मसाला भाजून झालेला आहे. आता हा बाजूला काढून घेते. तसंच त्याच्यात थोडी कढीपत्त्याची पानं सुद्धा मी भाजून घेते. अगदी 1 मिनिटाकरता कढीपत्त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला भाजायचे. तुम्ही मसाल्याबरोबर सुद्धा भाजू शकता. आता हा मसाला पूर्ण गार झाला की मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरमधनं बारीक करतानाच त्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा हिंग घालायचं. बघा, आपलं हे प्रीमिक्स तयार आहे. हे असं प्रीमिक्स तुम्ही करून ठेवलं ना तर अगदी पटकन कधीही तुम्ही सांबार करू शकता. अगदी वरण न वापरता सुद्धा तुम्ही हे सांबार करू शकता. आता मी लाल भोपळ्याचं सांबार करणार आहे. त्यासाठी मला भोपळा भरपूर लागणार आहे. साधारण 1/2 किलो भोपळा मी घेतला. त्याची सालं काढून एकदम बारीक असा चिरून घेत आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या, सांबारमध्ये ज्या वापरतात त्या भाज्या वापरून सांबार करू शकता. आता आपण सांबार करायला घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता घातला. त्याच्यानंतर हळद आणि हिंग घातलेला आहे. आता जो भोपळा आपण चिरून घेतलाय तो ह्याच्यामध्ये घालू. मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात आणि आपल्याला हा भोपळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून मी 1 वाफ येऊन देते. आता भोपळा व्यवस्थित शिजावा म्हणून मी त्यामध्ये 1 पेला पाणी घातलं. पुन्हा एकदा झाकण ठेवून मी आता भोपळा व्यवस्थित शिजवून घेत आहे. आता हे बघा, इथं आपला भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. भोपळ्याची चव मस्त उतरते आणि सांबार चविष्ट होतो. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचंय. गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि आपण जे सांबार प्रीमिक्स केलंय ते साधारण 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये घालूया. बघा, मी वरण वापरलेलं नाहीये, म्हणजे शिजवलेली डाळ वापरलेली नाहीये, तरी सुद्धा हा सांबार छान दाटसर आणि चविष्ट होणार आहे. ह्याच्यामध्येच मी थोडासा गूळ सुद्धा घातलेला आहे. आपण जे प्रीमिक्स केले त्यामध्ये डाळी वापरलेल्या आहेत, त्यामुळं वरण न घालता सुद्धा छान दाटसर असं सांबार होणार आहे. प्रीमिक्सचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे, नक्की चेक करा आणि असं प्रीमिक्स नक्की करून बघा. करायला सोपं आणि अगदी कमी वेळेत होतं. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूयात. आता यानंतर मात्र हे सांबार एक 8 ते 10 मिनिटं गॅस स्लो करून छान उकळून द्यायचं.
म्हणजे भोपळ्याच्या प्रीमिक्सच्या मसाल्याच्या चवी छान उतरतात सांबारमध्ये आणि सांबार मस्त टेस्टी होतं. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघा 8 ते 10 मिनिटं आपण हे छान उकळलंय आणि कसं दाटसर असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. छान एकसंध दाटसर असं हे सांबार तयार आहे. आणि ह्याचा रंग पण किती सुरेख आलाय. आपण वरनं काहीही तिखट वापरलेलं नाहीये, फक्त प्रीमिक्स वापरलेलं आहे, तरी सुद्धा सुंदर असा ह्याचा रंग आलेला आहे. आणि हे लाल भोपळ्याचं सांबार तयार झालेलं आहे आणि त्याचा मस्त असा सुगंध पण येत आहे. मग मंडळी, आता छान पाऊस पडायला लागलाय, हवा थंड आहे. अशा वेळी मस्त गरम वाफळता भात आणि हे असं मस्त गरम गरम चविष्ट सांबार, त्याच्यावर साजूक तुपाची धार आणि सोबत एखादं लोणचं किंवा पापड. मस्त सुटसुटीत सोपा मेनू आहे ना. मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.